या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो फायनली प्रियाची घरातून हक्कलपट्टी झालेली आहे। असं काय घडलंय की एकाच वेळेला प्रिया आणि नागराज यांचं कारस्थान समोर आले आणि रविराजांना हे पाऊल उचलायला लागलेलं आहे। खूप मोठा सत्याचा असा काही उलगडा झालाय की त्या रविराजांनी आता हा मोठा निर्णय घेतलेला आहे। हो, स्वप्नात नाही तर सत्यात रविराजांनी खऱ्या अर्थाने आता इकडे प्रिया आपली मुलगी नाही असं ऑफिशियली सगळ्यांच्या समोर जाहीर केलंय आणि सगळ्यात जास्त आनंद आश्चर्य हे वाटलेलं आहे प्रतिमाला, कारण प्रतिमाची स्मृती परत आली आणि त्या एका कारणास्तव आता रविराजांना असं काही सत्य समजलंय की ज्यानंतर ही खरी तन्वी नाहीच आहे आणि ही फ्रॉड करून या घरात घुसले हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। नक्की असं काय घडलंय, असं प्रतिमाला काय आठवले भूतकाळातली गोष्ट, सगळं सगळं प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायली यांनी ट्रॅप रचलाय आणि ट्रॅप रचून आता इकडे महिपतला त्या ठिकाणी आणलंय आणि मुद्दाम तिकडे बाबूचा फोटो लावलाय। बरं, हे सगळं करण्यामागचं कारण म्हणजे रविराज। कारण प्रेक्षकांनो ज्या वेळेला आता इकडे महिपत घाबरलाय किंवा महिपतला या सगळ्यामध्ये काहीतरी भीती वाटले हे अर्जुनने ज्या वेळेला जळतं लाकूड टाकलंय तेव्हा त्याला समजलंय आणि जळतं लाकूड टाकल्यावरती मग आता रविराज म्हणतात नाही नाही, म्हणजे तुमचं म्हणणं 100% खरं आहे। मला असं वाटतंय की याच्यामध्ये नक्कीच महिपतचा हात असू शकतो। त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो की सिनियर, तू या केसची फाईल आम्हाला देणार होतास, त्या फाईलमध्ये काय आहे हे समजलं तर पुढचा प्लॅन करणं सोपं जाईल। सायली म्हणते हो रविराज काका, ती फाईल तुम्ही आणलेली आहेत का? यावरती रविराज म्हणतो हो, फाईल तर आणले, पण मी एक खूप मोठं सत्य सांगू शकतो। सायली, तुला आठवतंय का, एकदम आपली जेव्हा ओळख सुद्धा नव्हती तेव्हा तू माझ्या ऑफिसमध्ये आली होतीस आणि तेव्हा तू सांगितलं होतंस की त्या माणसाला तुमच्यासोबत बोलायचंय। यावरती ती सांगते हो हो, हॉस्पिटलमधला तो बाबू। यावरती मग आता रविराज सांगायला लागतात हा, तो बाबू म्हणजे खरं सांगायचं तिथूनच खरी सुरुवात झाली मला सत्य समजण्यासाठी। मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना त्यावेळेला त्या बाबूने आता इकडे लिहून ठेवलं होतं की तुमची मुलगी जिवंत आहे आणि हे त्या बाबूने लिहिलेलं असताना हा अपघात नव्हता तर हा घातपात होता हे सुद्धा त्यांनी मला सांगितलेलं आहे। मग ह्या गोष्टी आता बाबूपासून सुरू होतात आणि बाबूवरती त्याचा शेवट होतो, म्हणजे बाबू हा एक प्यादा होता। यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो 100% बाबू हा फक्त एक प्यादा आणि प्यादाच होता, पण या सगळ्यामध्ये आता इकडे याचा मास्टर माइंड कोण आहे ही गोष्ट समजणं जास्त महत्वाचं आहे। यावरती रविराज म्हणतात हो। यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो की त्या बाबूची जर का आपण सगळी हिस्ट्री काढली ना तर बाबूच्या हिस्ट्रीपासून आपण आता पोहोचू शकतो, ते म्हणजे इकडे आपण याच्याकडे, म्हणजे आपण आता त्या महिपतचा काय संबंध आहे का हे बघू शकतो। यावरती रविराज म्हणतात हे बघ, पण आत्ता बाबू जिवंत नाहीये। मग त्यावरती अर्जुन सांगायला लागतो बाबूच्या आपण सगळी हिस्ट्री काढलेली आहे, म्हणजे बाबूची आपल्या जर का पोलीस हिस्ट्री सापडली तर त्याचा नक्कीच फोटो मिळून जाईल आणि त्याच फोटोवरून आपण महिपतला ब्लॅकमेल करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो। यावरती रविराज म्हणतात नक्कीच, म्हणजे जर का त्याचा काही बाबूशी संबंध असेल तर तो बाबूला ओळखत असेल तर तो नक्कीच हे सगळं कन्फेस करेल किंवा काहीतरी त्याच्यातून आपल्याला क्लू मिळेल। मग आता ह्या लोकांचं ठरतं की काहीही झालं तरी सुद्धा बाबूचा पोलीस स्टेशनवरून फोटो घ्यायचा आणि त्याचाच वापर करून आता पोलीस स्टेशनला म्हणजे त्याचाच वापर करून महिपत ह्याच्यात आहे का किंवा महिपतच्या सोबत कोण कोण आहे या सगळ्याचा आपण शोध घ्यायचा, असं म्हणत आता इकडे यांचं प्लॅनिंग सुरू होतं। फायनली रविराज म्हणतात बाबूचा फोटो पाहिजे ना तुम्हाला, एका फोनवरती सावंत त्या बाबूचा फोटो देतील। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुनला तो फोटो सापडतो। फायनली अर्जुनला फोटो सापडल्यावरती लगेचच अर्जुनचा पुढचा प्लॅन आता सुरू होतो। अर्जुन पुढचा प्लॅन म्हणजे त्यांनी आता महिपतला कॉल केलेला आहे। महिपतला अर्जुनने कॉल केलाय आणि 22 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी अपघात स्थळी तू जे काही केलंस ना 22 वर्षापूर्वी अपघात घडल्यानंतर त्याचा आता कच्चा चिठ्ठा खोलण्याची वेळ आलेली आहे। आता त्याच ठिकाणी तुला आता असा काही तू पुरावा सोडलेला आहेस की तो पुरावा तुझ्याच अंगलट येणार आहे आणि 22 वर्षापूर्वी त्याच ठिकाणी असलेला पुरावा हा आता तुझं कर्दनकाळ ठरणार। महिपत प्रेक्षकांनो घाबरलाय आणि काय पुरावा मग तिकडे सोडलाय किंवा त्या ठिकाणी काय असा पुरावा आहे
जो 22-23 वर्षानंतर अजूनही तसाच आहे. नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. महिपत विचार करायला लागतो आणि त्यानंतर मग आता महिपत विचार करता करताच तो म्हणतो की नाही, जर का मी त्या ठिकाणी गेलो तर मी अडकेन का? पण नाही गेलो आणि काही पुरावा असेल तर? महिपतला काहीच कळत नाहीये. महिपत त्या ठिकाणी आलाय, तिकडे बाबूचे ठिकठिकाणी फोटो लावून ठेवण्यात आलेले आहेत. बाबूचे ज्या वेळेला ठिकठिकाणचे फोटो आता महिपत पाहतोय आणि त्याला धक्काच बसतोय आणि त्याच वेळेला बाबूला पाहिल्यावरती तो एकदाच बोलतोय, बाबू. आणि हे दोघं जण हे सगळं ऐकतायत. बाबू म्हटल्यावरती हा बाबूला हे ओळखतायत. मग आता सायली सांगायला लागते, 100% हे असंच आहे की आता या सगळ्यामध्ये इकडे बाबूला जर महिपत शिकरे ओळखतोय म्हणजे 22 वर्षापूर्वी जो काही अपघात झालाय त्याच्यामध्ये आता महिपत शिकरे इन्व्हॉल्व आहे. अर्जुन सांगतो, मला नाही वाटत की एकटा महिपत शिकरे इन्व्हॉल्व आहे. महिपत शिकरे हा आत्ता मी त्याची हिस्ट्री सगळी काढली ना, तर महिपत शिकरे हा फक्त आणि फक्त एक सुपारी घेणारा गुंड हा काही काळासाठी होता. आणि म्हणजे त्याची सगळी हिस्ट्री काढली असता आधी त्याचं हे कन्स्ट्रक्शन वगैरे हे असे काही साईट नव्हत्या. पण पण ज्या वेळेला आता 22-23 वर्षानंतर हा अपघात झालाय ना, त्यानंतर महिपतचं करिअरने एकदम उसंडी मारलेली आहे आणि त्यानंतर महिपत एकदम दणक्यात कामं घ्यायला लागला. म्हणजे ही जी काही त्यांनी जर का सुपारी घेतली असेल तर ही सुपारी त्याच्या आयुष्यामध्ये निर्णायक ठरलेली आहे आणि इथूनच त्याचं आयुष्य बदललंय. काहीतरी आहे. नाहीतर रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्यासोबत वैयक्तिक असा त्याचा काही संबंध आपल्याला दिसून आलेला नाहीये आणि 100% ही त्याने घेतलेली सुपारी आहे. पण हे आपण शोधायचं कसं, हे आता महत्वाचं आहे की त्याला कुणी सुपारी दिली होती. यावरती दोघं जण घरी येतात. परत रविराजांना बोलवलं. रविराजांना घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावरती रविराज म्हणतात, सुपारी आणि माझी म्हणजे मला मारण्याची सुपारी महिपतला 22 वर्षापूर्वी कुणी दिली असेल? मला तर खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतो, आठव ना, तू सिनियर काहीतरी आठवून बघ, म्हणजे तुला जर काही आठवलं. त्यावरती तो म्हणतो, नाही रे, तसं म्हणजे जर का मी वकिली पेशामध्ये आहे आणि त्यामुळे जर का मला कुणी आता संपवण्याचा किंवा त्यावेळेला त्यांची कुणाची केस आता मी लढत असेल आणि त्यावेळेला त्यांनी असं काही करण्याचा प्रयत्न केला असेल तर ही एक गोष्ट असू शकते. बाकी या व्यतिरिक्त मला खरंच काहीच माहिती नाहीये की काही असेल तर. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, पण तू त्यावेळेच्या केस काढ, त्यावेळेच्या केस काढून बघ नक्की काय आहे ते. यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात, हो, मी त्यावेळेच्या सुद्धा आता केसेस काढल्या, मी बघितलं तू म्हटल्यावरती. पण नाही, मला तर काहीच आठवत नाहीये की मी या सगळ्यामध्ये आता 22 वर्षापूर्वी किंवा ज्या वेळेला आमचा अपघात झाला त्यावेळेला कोणती तरी अशी इकडे अशा पद्धतीची केस मी घेतलेली असेल की ज्याच्यामुळे हे सगळं घडलं. नाही नाही, मला खरंच आठवत नाहीये असं म्हटल्यावरती, किंवा नाहीच आहे असं खरंच काही. यावरती अर्जुन म्हणतो, पण नाही, काहीतरी संबंध आहे. सुपारी कोण देऊ शकतं आणि कोणत्या कारणासाठी? आता वकिली डोक्याने ते दोघं विचार करायला लागतात आणि रविराज म्हणतात, जनरली काय असतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अशी ठराविक कारणं आहेत की ज्याच्यामुळे वाद होतात आणि ज्याच्यामुळे आता इकडे माणसं एकमेकाला मारायला टाकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे काही आता बाईचं प्रकरण असेल तर, पण माझ्या संदर्भात तसं काही असण्याची शक्यता नाहीये. आणि दुसरं प्रकरण म्हणजे आता काही पैशाचा वाद असेल तर माझ्याकडून कुणी पैसे घेतलेत किंवा मी कुणाकडून पैसे घेतलेत असं काही नाही. आणि तिसरं प्रकरण म्हणजे प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टीसाठी माझ्या मृत्यूनंतर प्रॉपर्टी असं म्हणत रविराज शांत बसतात आणि आता अर्जुन सांगतो, प्रॉपर्टी नागराज काका. यावरती रविराज सांगायला लागतात, नाही नाही, म्हणजे नागराज आहे नालायक, तो आता पैसे उडवतो, काहीही स्वतः काम करत नाहीये. ही गोष्ट कितीही खरी असली तरी सुद्धा आता आपल्याला एक गोष्ट अजिबात टाळता येत नाही किंवा एक गोष्ट आपण नाकारूच शकत नाही आहोत की नागराज हे असं काही नाही करणार. यावरती मग आता इकडे लगेचच तो सांगतो, असा विचार करू नकोस. काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये सगळ्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. यावरती मग आता रविराज सांगायला लागतात की एक काम करूया का, म्हणजे आता जर का या नागराजचा काही हात असेल तू म्हणतोयस त्याप्रमाणे, तर नागराजच्या मागे आता आपण काही माणसं लावली तर आपल्याला समजेल ना सगळं. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, म्हणजे तुला हे पटत नाहीये ना, तरी सुद्धा मला असं वाटतंय की एकदा रिस्क घेऊन आपण हे सगळं करूया.
त्यावरती मग आता रविराज म्हणतात, ठीक आहे, तू जर का म्हणतोयस तर नागराजच्या मागे आता आपण माणसं राहूया, जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी हिंट मिळू शकते. म्हणजे काय आपल्या डोक्यामध्ये नागराजचा विषय राहण्यापेक्षा तो विषय क्लिअर होईल. अजूनही प्रेक्षकांनो रविराजांना बिलकुल चिंता म्हणजे बिलकुल असं वाटत नाहीये की याच्यामध्ये नागराज असेल. आता खऱ्या अर्थाने नागराज अडकणार असतो. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे सुमन हे सगळं ऐकत असते आणि सुमनला आता प्रेक्षकांनो खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे मी जो विचार काही करत होते तो विचार बरोबर होता किंवा तो विचार खरा होता, म्हणूनच हे सगळं आत्ता घडलेलं आहे. म्हणजे आता महिपतला जाऊन जे काही ते भेटतायत ना, ते महिपतला जाऊन आता भेटणं हे सुद्धा हा त्यांच्या प्लॅनचा एक भाग असू शकतो किंवा जे काही हे लोक बोलतायत ते सुद्धा खरं असू शकतं. 100% असं म्हणत ती आता विचार करते आहे. बरं, हे झाल्यावरती मग आता नागराजच्या मागावरती माणसं लावलेत. हे नागराजला माहित नाहीये ना, ही गोष्ट माहिती आहे ती म्हणजे महिपतला, आणि त्यामुळे ते दोघं जण बेसावध आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रियाला सुद्धा प्रेक्षकांनो माहिती नाहीये की या सगळ्यामध्ये आता हे सगळं काय घडतंय ते. आता हे ठरल्यावरती अर्जुन म्हणतो, नागराज काका ज्याप्रमाणे आता म्हणजे रविराज काका ज्याप्रमाणे नागराजवरती आपण लक्ष ठेवतो ना, त्याप्रमाणे दुसरी एक व्यक्ती आपल्या घरामधली प्रिया ही तन्वी म्हणजे ही सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मग तिचा काय संबंध, आणि या अपघाताशी जर का महिपतचा संबंध असेल तर तन्वी सोबत त्याचा काही संबंध आहे का, या सुद्धा गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही नागराजकडे लक्ष ठेवा, आम्ही तन्वीकडे लक्ष ठेवतो. फायनली हे सगळं ठरतं आणि आता नागराज आणि तन्वी हे दोघं जण रडारवरती आलेले आहेत. काहीही झालं तरी या दोघांच्या मागावरती आता काही माणसं पाठवून आपण पुढचं प्लॅनिंग करायचं असं ठरतं. फायनली मग आता अर्जुन प्रियाच्या मागावरती तर रविराज नागराजच्या मागावर. बरं, आता इकडून आल्यावरती त्यांनी बाबूचा फोटो पाहिलेला आहे. बाबूचा फोटो पाहिल्यावरती मुळातच बाबूचा फोटो इथे कुणी ठेवला, बाबूबद्दल प्रियाला खरंच काही माहित नाहीये हे आता महिपतला माहिती आहे. आणि त्यानंतर त्यांनी तिला बोलवून घेतलंय. बोलवल्यावरती आता इकडे तो म्हणतोय, हे बघ, बाबूशी तुझा काही संबंध नाहीये किंवा तुला बाबू माहिती नाहीये, ही गोष्ट मला माहिती आहे. म्हणून मी यावेळेला तुझ्यावरती विश्वास ठेवतोय की तू हे सगळं करत नाहीयेस. पण हे सगळं जो कोणी करतोय तो आता तुझ्यासाठी सुद्धा धोकादायक आहे. यावरती प्रिया म्हणते, माझ्यासाठी धोकादायक? पण तुम्ही मला का घाबरवताय? मी काय केलंय? यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, जर का बाबूचं सत्य आणि 22 वर्षापूर्वीचं सत्य माहिती असेल तर तू खरी तन्वी नाहीस हे सुद्धा सत्य माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. प्रिया म्हणते, हे बघा, तुमचं खापर माझ्या माती फोडून मला घाबरवू नका. त्यानंतर प्रिया सांगायला लागते की तुम्ही मला उगाचच घाबरवताय. प्रेक्षकांनो प्रियाला माहिती नाहीये की कला इकडे आता अर्जुन आणि सायली तिचा पाठलाग आणि गाडीतून तिला आता कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतायत. फायनली अर्जुन आणि सायली यांना कळलेलं आहे की महिपत या सगळ्यानंतर प्रियाला भेटलेला आहे आणि अजून नागराज मात्र या सगळ्यामध्ये काही अडकलेला नाहीये. फायनली आता इकडे हे सत्य समजल्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे आपला जो काही हे होता सायली ते खरं होतं अंदाज. आता रविराज काकांना काय भेटलंय, सिनियरला काय भेटलंय हे माहित नाहीये, पण आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की याच्यामध्ये हे सगळं घडल्यानंतर महिपतने प्रियाची भेट घेणं याचा अर्थ तिला सुद्धा या अपघाताचं माहिती आहे. यावरती सायली म्हणते, पण अर्जुन सर, आपल्या स्वतःच्याच वडिलांचा आणि आपला सुद्धा म्हणजे तिचा पण अपघात त्यांनीच घडवलाय ना, मग तिला हे सगळं माहिती असताना हे कसं काय? यावरती अर्जुन म्हणतो, हे वाटतंय ना तितकी गोष्ट साधी नाहीये किंवा वाटतंय तितकं हे प्रकरण सोपं नाहीये. याच्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. ज्या वेळेला नागराज काकांचं सत्य समोर येईल ना, त्याच वेळेला आता काय आहे हे आपल्याला समजेल. इकडे प्रिया इकडे तिकडे पाहते, आपल्याला कुणी पाहतंय का? यावरती ती आता लगेचच लपते. तिला अर्जुनची प्रेक्षकांनो गाडी दिसलेली आहे आणि त्यानंतर ती लपून राहिले आणि तिला असं वाटतंय की आपल्याला कुणी पाहिलेलंच नाहीये. पण प्रेक्षकांनो डायरेक्ट हा व्हिडिओ रविराजांकडे गेलाय आणि त्यांनी बोलवले प्रियाला. बोलवल्यावरती आता इकडे रविराजांनी सांगितलेलं आहे की काय नक्की तुझं चाललंय तरी काय, मला काही कळेल का? म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला अपघात घडवणाऱ्या त्या महिपत सोबत तुझा काय संबंध? आता नागराज गडबडलाय, दादा काय बोलतोयस, महिपतने अपघात घडवला? यावरती आता इकडे रविराज सांगतायत, हो,
महिपतने अपघात घडवलाय एक, पण हिचा काय संबंध? ती सांगते माझा काय संबंध? रविराज म्हणतात भास्कर, तुझा आता खोटारडेपणा बंद कर. तुला रंगेहात पकडण्यात आलेलं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तू त्याला भेटायला का गेली होतीस? अर्जुन सायलीने ट्रॅप रचल्यानंतर तू तिकडे जाणं हा त्याचा एकमेव अर्थ होतो की तो तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि तू त्याच्याशी माहिती आहे. तुला या या अपघाताबद्दल पण माहिती आहे. पण मूर्ख मुली, तुला या अपघाताच्या बद्दल माहिती असून सुद्धा तू कशा पद्धतीने महिपतची साथ देतेस हे मला काही कळायलाच मार्ग नाहीये. यावरती ती ततपप करायला लागते. रविराज म्हणतात अशी हे करणारी मुलगी आमच्या घरामध्ये बिलकुल नकोय, चालती हो इथून. यावरती आता इकडे नागराज म्हणाल दादा दादा काय बोलतोयस तू? म्हणजे अरे पण ती आपली आहे ना. यावरती रविराज म्हणतात नाही नाही, ती आपली वगैरे काही नाहीये, ती कुणाचीच नाहीये. हे सगळं जर का ती आपली असती तर केलं नसतं. आता मला खूप मोठा प्रश्नच पडलेला आहे की या सगळ्यामध्ये ही खरंच माझी मुलगी आहे की नाही? मला खरंच मोठा प्रश्न पडलाय. असं म्हणत रविराज प्रेक्षकांनो चांगले चिडलेले आहेत. प्रियाची घराबाहेर हक्कलपट्टी केले. नागराज थांबवतोय, पण आता रविराजांच्या रडारवरती नागराज पण आहे. जरी प्रियाला बाहेर काढलं असलं तरी हा सुद्धा रविराजांचा एक प्लॅनच आहे. रविराजांनी विचार केलाय की नाही, जर का प्रियाला बाहेर काढलं तर नक्की नागराजचं सत्य सुद्धा समोर येणार म्हणजे येणारच. आता नागराजचं सत्य कसं समोर येणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार.